पिंपरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपात उमेदवारीवरून संभ्रम। नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर पिंपरी जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण खुला झालाय। याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी सुरू असलेले अंतर्गत राजकारण चांगले चिघळले आहे। या सर्कलमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून भाजपातून माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश देव यांचे नाव प्रबळ चर्चेत आहे। मात्र नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले अजय गौळकर आणि पप्पू मोरे हेही दावेदार म्हणून पुढे आले। भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य फारुख शेख, सर्कल अध्यक्ष रविभाऊ शेंडे तसेच माजी खासदार स्वर्गीय विजयराव मुंडे यांच्या कन्या अर्चना वानखेडे आणि कुमुदिनी लाजूरकर या देखील संभाव्य इच्छुकांच्या यादीत आहे। 2012 मध्ये भाजपचे श्याम गायकवाड विजयी झाले होते, तर 2017 मध्ये ओबीसी आरक्षणामुळे अविनाश देव यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाने प्रशांत इंगळे यांना संधी दिली होती। त्यावेळी काँग्रेसचे संजय शिंदे यांनी इंगळे यांचा पराभव केला होता। आता पुन्हा एकदा आरक्षण खुलं झाल्याने अविनाश देव यांच्या पुनरागमनाची चर्चा असून दुसरीकडे नव्या दावेदारांच्या वाढत्या सक्रियतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निष्ठावंत की नवनीत असा संभ्रम निर्माण झालाय। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।